डायरेक्ट ऑफिसच्या पार्किंग मधनं डायरेक्ट घरात. आपली टीम चेंज झाली त्यामुळे ऑफिसमध्ये आपण काही शूट केलेलं नाही आज. तर आता आलोय आपण घरी आणि घरी आलोय गाजराचा हलवा बनवायचा चाललाय. तर चला दाखवतो थोडा कसा बनवते ती. ओके, काय काय टाकले यात? तूप, काजू, बदाम, तूप आणि थोडीशी खसखस. आता हे किस्त भाजायचं. आता भाजले ते काढायचं. खसखस आहे ते खिसलेला गाजर आहे. किती अर्धा किलो आहे काही? 1 किलो. 1 किलो गाजराचा हलवा, अर्धा लिटर दूध आणि हे ड्रायफ्रुट्स तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार. तूप असेल तर 1 नंबर. डालडा तेल वापरू शकतो आपण? नाही, मग तूपच पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, आता आपण या तुपातच टाकतोय गाजर खिसलेला. आता याला भाजून घेता का ते? मऊ पडल्यावर भाजायचं. भाजायचं पूर्ण पाणी साचेपर्यंत आणि नंतर दुधात शिजवायचं. ओके, ठीक आहे, भाजून घेऊया आपण तोपर्यंत. तर गाजर भाजून घ्यायचं चाललेलं आहे. आता हे पाणी आटस्तवर हे भाजून घ्यायचं आहे. कलर याचा चेंज झालाय, केशरी दिसायला लागलाय. थोडा थोडा चेंज तुपाने कलर. आणि तुम्ही केळी बघू शका किती मोठी आहेत. देशी केळी आहे ती. किलोवर विकलेली आहे ती, किलोवर. एक खायला घेतो. कसं किलो आणलंस? 100 रुपये किलो. 100 रुपये? 100 रुपयाला किलो. आपले अर्धा किलो आहे ती. गोड तर आहे. देशी केळीची चवच वेगळी आहे. बघा पाणी कसं दिसतंय, आटायला लागले. तुपामुळे याचा कलर पण बदललाय. तर यामध्ये साखर आणि वेलची आहे. वास येतोय. वेलची काय तुम्हाला दिसणार नाही, तिचा झालाय बुगा. तर या इथं आपण लावलाय आपला व्लॉग, जो की आपण आधी अपलोड केलेला शॉपिंगचा. या तर ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर तो पण बघा. बघा, दुधात केसर आणि केसर मध्ये दूध टाकून ठेवलेलं आहे. महाग आहे म्हणून थोडंच टाकलंय. भरपूर आहे का ते? खूप आहे. तुम्ही तसं काय समजू नका, खूप आहे आपल्याला. पाणी आटलेलं आहे. थोडा वेळ अजून ठेवूया आणि ते पण आटवूया आणि त्यानंतर लगेच नेक्स्ट प्रोसेस दाखवतो तोपर्यंत. तर यातलं पाणी आटलेलं आहे. आता आपण टाकतोय त्यामध्ये केसर दूध. आचार्य आमचा नवीन असल्यामुळं होते, त्याला हळूहळू सवय होईल. बघा हे दूध कशा प्रकारे टाकायचं चाललंय बघा. सगळं टाकणार आहे का आपण? अर्धा लिटरच टाकणार आहे आपण. साखर कधी टाकायची? ओके, आटलं की आपण साखर टाकणार आहे. आता हे दूध आटवूया, दुधामध्ये जरा शिजवून घेऊया हे. तर आपण हे गरम करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेत आहे. गरम म्हणजे तळून घेतलेले. असं मस्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता यातलं दूध पण आपलं आटलेलं आहे. थोडा ओलावा आहे, तेवढा पाहिजेच. तर आता आपण यामध्ये साखर टाकणार आहे. आपण साखर घेतल्या 1 वाटी, 1.5 घ्यायची आहे. आताही घेतल्या, अजून अर्धी टाकणार आहे आपण. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, जसं तुम्हाला गोड आवडतं. जसं आम्हाला लई गोड आवडतं त्यामुळे आम्ही 1.5 वाटी साखर टाकली. अजून हा पण आहे. तर मस्त आता हलवून घेऊया. तर ही आहे आपली वेलदोडे आणि साखर बारीक केले, त्यात वेलदोडे बारीक व्हावे म्हणून. तर ते पण टाकून घेतलंय आणि हलवून घेऊया. हा चमचा आहे प्लास्टिकचा, मग सिलिकॉनचा चमचा आहे. सॉरी, प्लास्टिकचा जळला असता, चिकाटला असता. बघा हे असं किचन मध्ये आलं की तुम्हाला नवीन नवीन गोष्टीच्या माहिती होत्यात. तरी तुम्ही पण आपलं असं मदत करत जावा, ऍटलीस्ट असं उभा राहत जावा, म्हणजे कळत नाही. तर तुम्ही गाजराचा हलवा कसा बनवता याची प्रोसेस बघितली असेल. आता तो आपण साखर टाकल्या, नाटवाय ठेवल्या. आता जरा भूक लागल्या
आणि चाललोय आम्ही आता जरा बाहेर खाण्यासाठी. तर आपण आलोय आता बिर्याणी खाऊन. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय. आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चला टाटा बाय बाय.